संसदेमध्ये मी जो प्रश्न मांडतो तो माझ्या मातृभाषेमध्येच मांडतो, मराठीत मांडतो। माझ्या मतदारसंघातल्या लोकांना लक्षात आलं पाहिजे की मी ज्या खासदाराला निवडून दिलो तो काय बोलतो। त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये दिली पाहिजे। याचा अर्थ आपली ओळख देशातील प्रत्येक भागामध्ये गेली पाहिजे, म्हणून मी इंग्लिशमध्ये त्या दिवशी शपथ घेतली। संसदेतला असा काही किस्सा की जो आता प्रथमच अनुभव संसदेत तुम्ही गेलात, पहिलीच टर्म आहे, तर काही असा एखादा इंटरेस्टिंग किस्सा काही घडला? नाही, इंटरेस्टिंग किस्सा नाही घडला। आता इंटरेस्टिंग किस्सा करण्यासाठी आम्ही संसदेत नाही गेलो। आम्ही त्याच्यावेळेस भाषेचा जेव्हा उल्लेख झाला होता की सगळ्यांना असं वाटलं होतं खासदार कुठल्या भाषेमध्ये तिथं नाही का प्रश्न मांडतील, त्याच्यावरून टीका झाली होती, टीका टिप्पणी। बरोबर आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी संसदेमध्ये मी जो प्रश्न मांडतो तो माझ्या मातृभाषेमध्येच मांडतो, मराठीत मांडतो। त्याला कारण एक आहे, कारण माझ्या मतदारसंघातल्या लोकांना लक्षात आलं पाहिजे की मी ज्या खासदाराला निवडून दिलो तो काय बोलतो, हे प्रामुख्याने लक्षात आलं पाहिजे। आणि मी जी शपथ घेतली ती इंग्लिशमध्ये घेतली, बरोबर आहे ना, तेच बोलायचं ना। मी इंग्लिशमध्ये का शपथ घेतली? मी ज्यावेळेस संसदेमध्ये माझी शपथ घेतो आणि माझी ओळख परेड असते, थोड्यात ओळख परेड, बरोबर, ती ओळख परेड देशातले लोक पाहत असतात। देशातले म्हणजे केरळचे लोक केरळी भाषा बोलतात, तमिळनाडूचे लोक तमिळ भाषा बोलतात, कर्नाटकचे लोक वेगळीच भाषा बोलतात, तुमचे काश्मीरचे लोक वेगळी भाषा बोलतात, यूपीचे लोक वेगळी, सगळ्या ऑल भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषा आहे, बरोबर आहे ना। पण या सगळ्या भाषा वेगवेगळ्या जरी असल्या तरी जनरली आपल्या देशामध्ये एक दुय्यम दर्जाची भाषा म्हणून समज आपल्याकडं महाराष्ट्रात विचार केला तर आपण मराठी, हिंदी, इंग्लिश, बरोबर आहे ना, बरोबर। पण प्रत्येक स्टेटमध्ये केरळमध्ये गेल्यानंतर केरळी भाषेनंतर दुसरी दुय्यम भाषा कोणची? इंग्लिश आहे। म्हणजे जनरली इंग्लिश भाषा ही देशातील लोकांना बऱ्यापैकी समजते। आणि ज्यावेळेस आपण देशाच्या संसदेत बसतो आणि ज्यावेळेस आपली तिथं शपथ होत असते, आपली ओळख परेड होत असते, त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये दिली पाहिजे। याचा अर्थ आपली ओळख देशातील प्रत्येक भागामध्ये गेली पाहिजे, म्हणून मी इंग्लिशमध्ये त्या दिवशी शपथ घेतली। म्हणजे काय त्यामागं कुठला वेगळा हेतू नव्हता। तर राहुल गांधींशी काही कधी भेट वगैरे कायम होती? राहुल गांधी आमच्या समोर बसलेले असते, काय गप्पा, काय चर्चा, काय नेमकं कायम आम्ही आता माझ्याकडले कायम आम्ही आता एका हाऊसमध्ये आहे ना आम्ही। राहुल गांधी साहेब हे काँग्रेसचे नेते आहेत, बरोबर आहे ना। मग नरेंद्र मोदी साहेब हे आमचे देशाचे नेते आहेत, प्रधानमंत्री, हे सगळे हे नेते आहेत देशाचे, एका पार्टीचे, पक्षाचे मोठमोठे। पण ते ज्या हाऊसमध्ये बसतात त्याच हाऊसमध्ये मी पण बसतो। मोदींचे ज्या मतदारसंघात ज्या लोकसभा मतदारसंघात 25 लाख लोकांतून निवडून आले तेवढ्याच संख्या असणाऱ्या मतदारसंघातून मी पण निवडून आलोय। त्यामुळे तिथं बसल्यानंतर तर सगळे सारखेच आहेत ना। उद्या आमची सत्ता असती तर मग आम्ही सुद्धा त्या खुर्चीवर बसलो असतो ना, बरोबर। त्याच्यामुळे असं काय वेगळं आपल्याला ती भीती कोणाला असते, अरे लय मोठे साहेब आहे, अरे पण ते मोठे साहेब एका लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले ना। मी छोटा का असताना पण मी पण खासदार आहे ना। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।